कोमल, ए कोमल, हा काय करते घरात? आले. सकाळपासून घराचं तोंड बघितलं, एकदा घरात शिरलं की बाहेर निघायचंच नाही बाय. काय झालं? काय कशाच काय झालं? मी आले, किती उशीर झाला, आले बसले इथं. आता कमीच कमी मला 10-15-20 मिनिटं झाले इथं येऊन. मग काय करू आता? कोंबड्याच्या मागे कुत्रं पळत होतं. एकदा घरात शिरलं की बाहेर निघायचंच नाही होय. नाही निघले बाय बाहेर. कशाला? हा कशाला निघशीन बा? काळी फिळी पडली, काय झालं तर कुठं हाताने कुटाणा व्हायचा, वाढत चलायचं. झालं तुमचं टोमणे द्यायच्या आलंच. नाही बाय, टोमण्याचं काय आहे ह्याच्यात काय टोमण्याचं आहे? हा मला माहिती का ते कुत्र पळायला लागले त्या मग तुला काय माहिती होत असतं? मी झोपले होते. नेमकंच काय माहिती असतं तुला? मी झोपले होते घरात. तुला कोंबड्याचं काय माहिती नाही, तुला घरातलं काय माहिती नाही, काय विचारलेलं तुला माहिती नसतं. आता जे माहित नाही ते नाही नाहीच ना, मग माहितच नाही. तू घरातच नसतीस ना, घरात नाही म्हणूनच तो निर्णय घेतला मी. कुठं म्हणूनच असते मग असतं. घरात नसते तर? मग तू कसं काय म्हणते मला काहीच माहित नाही? म्हणजे काहीच माहित नाही. आता जे माहित काय नाही विचारलं की मला काहीच माहित नाही. हे विचारलं काय, ही कोमल बाई हे काय केलं का? मला काहीच माहित नाही. काय माहित असतं तुला? ही माहित नाही, ती माहित नाही, नेमकं माहित काय असतं तुला? आता माहित नाही. आता त्याला माहितच नाही म्हणणार आहे का? उगाच बळच म्हणे नाही माहित. आता तुला किती दिवस झालं घरात हे नांदती? सांग बरं, तू किती वर्ष झालं? वर्ष किती झालं त्याला? झालं असं 2-4 वर्ष. हा मग तुला नेमकं काय विचारायचं आम्ही? आता त्या कोंबडीच्या तुझ्या पैसे ते प्रश्नच दिलाय तुला. मला वाटतं ते तुझ्या आईने असं लिहून तुझ्या ठेवलेला आहे काय बघ. काय जावं काय काय विचारलं का? मला काय माहित आमक मला काय ठाव माहितच नाही. नाहीला आहे का काय औषध? आता माहित नाही म्हणलं माहितच नसणार ना. उगाच कशाला म्हणून माहिती? मग मला तर आता तीच करायचंय. काय? आता मला माहितच नाही तुला कवा लेकर होते का नाही होतंय का काय ते. आता तू तुझा काय असन चिंदी चुळी काय असन 4-2 साड्या लुगडे ती घेऊन तुपली तू तुझ्या मायाराला जा आणि तुझ्या आईला म्हणा माझ्या सासूनी दिलंय लावून काय असून ती आता तिकडला परार करा. काय 10-5 रुपये घालून दे तुझ्या आईला, बघून दे कुठं देवऋषी दवाखाना. आम्ही तर थकलो आता. आता झालं तुला 6-7 वर्ष, 7वं वर्ष चालू झालं ही. माझं कवर दम धरावा आणि घरातलं बी तुला काय ध्यानात राहीना. मग तू आमच्यावर आमच्यापेक्षा जास्त म्हातारी झाली. आता मी बी त्यात निर्णय घेतला. आता तू आम्ही बी कटून गेलो पैसा भरभर वायतागून आला जी. तुला दवाखाना बघितलं, देवऋषी केलं, सगळं भानगडी केल्या, पण आणि स्वतःच्या आई बापाला तर घाम फुटत नाही. फुटतो का? बाया माझ्या लेकराचं असं आहे, माझ्या लेकराचं तसं आहे. ही तर नाहीच. आता होईन की मग एवढं काय त्याला म्हातारी झालं तोय आम्ही दोघं नवरा बायको बी. म्हातारपणाला नसतात लेकर. मग आता म्हातारं व्हायचं ना, म्हातारपणाला असं काय तो आली काय देवा घरून की म्हातारपणाला व्हायच्यात लेकर म्हणून. 6 वर्ष तर झाले आताशी. तुझ्या लग्नाला 7 वर्ष लागलं. नकुला सांगू तुला, तुला म्हातारीचं आम्ही तर बरे आहे. म्हातारीची काळा आली तुला. तू निघायचं कर आता. माझ झाली तुझी शायनी घाणायचं. खोका आधीच भरलं. तिला काय झालं ती हुशार होती. तिला फक्त निमित पाहिजे हो की तुपलं घे आणि तुझ्या आईला म्हणावा काय असेल. माझी सासू म्हणती बघ तवा मपली मी काय असेल ती निर्णय घे. राहू द्या मी माझ्या आईलाच घेऊन येते. तुमचं लय झालंय सारखे टोमणे टामणे मारायचं मलाच वैताग आलाय. एकच काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमच्या म्हणूनच लेकरं व्हायला गेलंय. काही 10 रुपये खर्च करायचे अजून माहिती नाही 7 वर्षात आईला. नाही तर तुम्ही बघायचे आता तिथं. माझ्यासारख्या आईला झोप आली ना. जा निघा. जाते माहिती आहे. हा माहिती. स्वतःच्या लेकातच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय म्हणून लेकरू बाळ व्हायला गेलंय. मग तुझ्या आईला नाही जा की म्हणा तो लेखाला तापस आहे. मी कशी तुला नेते तसं तुझ्या ती माझी आई तिकडे गेला बघा येत नाही तुम्ही. हा लय तुझ्या आई नेणारी. हा मग माझे जसे रिपोर्ट आहे तर कागद तसे तुझे कोण दाखवते ना आता आणते दाखवते तुम्हाला. दाखवते आईकडे बापाकडे जाते सारख्या येऊन जाऊन. काय भेटत आहे काय माहिती त्यांना. हा आईच्या मायाची दागा देऊन जायची. आई तसलीच. आईला बरी झोप येते बाय एक न तर राहतं निकरट मायाचं. तसं आली एवढ्या मोठ्या लेकराचा आपल्याला आपल्यासारख्याला झोप माझ्या नाही बायली की बाळीला असला आला टायर. सांग नीट सुधरू ना. माझ्या सासूला सांगायला लागले मी तुला. आता सासूच कान उघडायचं जरा. कशाला काय बघून दिलं तर काय माहिती त्या पोराला तसं. प्रत्येक बारीने उठती की लावी तीस माहेराला, उठती की लावी तीस माहेराला. बघते तिचा सुंबार आता. ती म्हणते तुझ्या आईने काहीच नाही केलं तिकडं
काहीच नाही आणि काहीच नाही तर लेकरू बाळ व्हाय नाही गेले मग काय तर जन्मल्यापासून तिनेच केलंय सगळं तुझं. लईच अवघड काम आहे, नाहीतरी तुझ्या सासूच नुसतं आभाळाला ठेगाळ. बघ सुना हाकून द्यायची आणि कसं चाललाय आराम टारा टारा गोरायचा. उठव. आत्या अय आत्या आत्या आली माझी मम्मी. आणि एक रात नाही काय रावाला तुझी मम्मी आली आत्या आत्या मी म्हणलं लय झालं दिवस गेलेली बाय आता. बघितलंस का कानी सर्वांनी आवाजच नव्हता. असंच कर कसा ह्यांचा रोजची रोज. म्हणजे काय आमची तिकडं ठेवायसाठी पाठवली होती काय तिला काल बांधलं करून. कायमची नसते ठेवली सुनांना. आणि मग का कायमची ठेवली असती तर मग मागे ठेवली असती 5-6 वर्षापूर्वी पहिल्यानी. मग एक रात नाही राहिली तवरच माघारी आली. मग काहीतरी त्याला कारण असेल ना माघारी यायला. तिकडे बोलवून हा मला घ्यायचं बोलवून मी आले कशाला असते. तिकडं कशाला बोलवून घ्यायचं. मीच आले ना इकडं. तुम्हाला कशाला त्रास. तुम्ही लेकाची आहे इथं. नाही आम्हाला तर त्रासच नाही. हा, आम्ही लेकीची जशी आहे. सून केली तशी त्रासच नाही. वहिनी तुम्ही ना मला बोलूच नका बाय. मोकार मला लय दुखणं आलं. आले ना मग तुम्हाला कशाला म्हणलं त्रास. तुम्ही लेकाची आहे इथं. हा मी लेकीची आहे. लेकाच्या आईला कोणी विचारतय कोण पुसतय. मग काय आता लेकीच्या आईचा रुबाब भारी. आई आणि यागडात आली बस आधी तिथं मी आले पाणी घेऊन. सगळं करून बसलो. आता तुम्ही सगळं केलंय. तुम्ही थकलात सगळं करून. त्यामुळे आता आम्ही बी काहीतरी करतो ना आता. कशी बोलती काय म्हणती हे विचारायचं आधी असतं. वहिनी तुम्ही मला बोलूच नका. मला ना इतकं टेन्शन दिलं या पूर्ण इतकं दुखणं आलंय. तुम्ही स्वतः बघा ना. पण स्वतः बघा कशाला मला तरी बोलायला लावता. अहो पण तुम्ही तिला आता त्या लेकरा बाळासाठी जर तुम्ही सारखं तिला टोचून बोलत असता तर कोणाला बोलू ती माघारी तुम्हाला काय उत्तर देणार नाही. कवर उत्तर तिचे उत्तर आपल्याला घ्यायचे आपण. म्हणजे काय आपलं. अहो पण आता तुम्ही मला सांगा आता तिच्या हातात आहे का लेकरू बाळ व्हायचं. आता काय त्याच्या परमेश्वराच्या मनात असेल ती तो करीनच ना. करायचं काम. आता आम्ही तर बघू थकलो. आता तुमचं कर्तव्य नाही का काय. आईचं कर्तव्य असतं का नसतं. अहो मला मान्य आहे आईचं कर्तव्य बी असतं का नसतं. पण सासूनी बी थोडं समजूनच घ्यायला पाहिजे ना. कवर समजायचं समजून घ्या. काम सांगितलं वाशी येतो शेणाचा आमक त्याचा नको बाया. मग नेमकं काम नको. आता हो नको. मला तिने हे काय सांगितलं नाही. शेणाचा वास येतो ना मला कामासाठी बोलते. मुद्दाम तुम्ही एक मेव लेकरा बाळासाठी तिला टॉर्चर करीत राहतात सारखं. मग हे खरं आहे का. टोचणार कस काय टोचणार आता इथून पुढे तर जास्त टोचणार. 7वं वर्ष चालू झालं. आता आम्ही बघू आम्ही देवऋषी केलं. आम्ही दवाखान्यात नेतो. आम्ही दुनिया लेख काय जातानी म्हणली ही नाही आईला सांगितलं काय म्हणली विचारायचं तोंडावर तिच्या. विचारा आता तिने मला सगळं सांगितलंय. काय तुम्ही बोललात काय ती बोलली मला तिने सगळं सांगितलंय ना. पण हितका आखरीत नसतं. हवं कितकं तुम्हाला जर वाटत असेल की आज लग्न झालं की उद्या मांडीवर बाळच खेळलं पाहिजे पण हे कुणाच्या बापाचं आणायचं. कुणाच्या बापाचं. त्याला बी त्यांच्या भाग्यात काय असेल ती बघावंच लागेल ना. वर पांडुरंगाने कवा त्यांना द्यायचंय बाळ ती देतेलच ना. तिचं भाग्यच कवर आहे ती बघा. तुम्हीच बघा आता तिचं भाग्यच नाही. तुम्ही येण्याची मळ नाही एवढे माणसं येडे आहेत का. माणसाची येडे आहेत काय की आज लगीन झालं की ते मला नातू एवढं येड लागलंय का पिसाळ कुत्र चावलंय तिला. आता मला काय माहिती बाय काय सासूला पिसाळ कुत्र चावलंय का काय. पण कोणत्या सासूला पिसाळ कुत्र चावतं काय. बरं मला सांगा इळानी माळ दमा इळानी माळ जर तुम्ही त्या लेकरासाठी जर तिला भांडत राहिला आणि मला काय एवढं कळा ना काय का मला थारोळ्यातलं पिसाळ कुत्र चावलंय उठून टपकीन तिला इळानी माळ. मग हे काय असे आहेत ते सोयीरपणात कसा वाईटपणा आणायचा ना ती चांगला आताच्या पोरींना चांगली माहिती आहे. अहो मला ती नाही म्हणायचं. मला दुसरं कामच नाही का. आता तुम्ही घरातनं बेगी भरून आणता बाहेर तिच्या अंगावर फेकता. तो माहेराला जा काय म्हणती तुमच्या लेकाचा दोष आहे. मग तिला माहेराला नको लावू तर काय दुसऱ्याच्या गावाला देऊ का हाकलून. आता तुम्ही तिला काय म्हणला. थांबा काय माहिती आहे ना रिपोर्ट. थांबा तिने मला सांगितलंय. तुम्ही म्हणता की तुमच्यात लेका दोष असं असं म्हणते ती बरोबर का. मग तुम्ही काय म्हणलात की आईने दिलंय आमच्या हवाली करून आणि मग कसं व्हायना लेकरू बाळ. मग आता तुम्हाला सांगते की ऐका. नाही थांबा बापाला नाही म्हणावं मी लोक शेजारच्या बायचं नाव घेऊ. मला काय म्हणायचंय भावांचे नाव घेऊ का.
जावा भावांचा विषय नाही ह्याच्यात. आणि मग तुम्ही काय म्हणता मग आता ह्या का मी काय केलंय माहितीये का ही जलमली तेव्हाच तिच्या असं कपाळावर लिहून आलत तुला लेकरू बाळ होणार नाही आणि मी ते असं पुसून टाकलं आणि तुमच्या हवाली करून दिली लग्न करून. ती तुम्हाला माहिती गाड्या ती पुसून काय टाकलंय, बोलता? काय जरा बोल- रीतीने अहो, तरी बोला की वहिनी, उंच. तुम्ही काय बोलतात रीतीने ते बोला पुरील सोबत का लेकरं दापायचं काम कुणाचं असतं? आव दापी ते म्हणूनच ती इतक्या दिवस राहिली या हा. घरात माहितीये नाही का तर मग म्हणूनच मी म्हणते मग राव हा. ठेवूच नका या घरात या घरात लय त्रास तुमचा. तिला नांदवीन तर तुमच्याच पशी नांद. हा, काय तिला नटा आहे या घरात का खाया पिया आहे का झुकाय आहे फक्त 200 आणि 250 रुपयाची तर ती काय काय नु खाय ते आपलं होतं का आपल्या 7 पिढ्याला आता मस्त आपल्या 7 पिढीला नव्हतं. हाय ना त्यांच्या राहत त्यांच्या नशिबाने घेऊन हिला पावडर नाही 100 झालं म्हणजे हे नव्हते लावित मी पावडर मग गवाय नाही माझ्या 500चा आणायची मग कुणाची परिस्थिती आई बापाचं धरून बसलेलं जमतं का? अहो तुम्ही नका आणू 500 तर मला त्याच्याबद्दल नाही काय म्हणायचं कशी भांडते पण आम्हाला माहिती. आता जगाच्या पाठीवरती एकटीच नटती होय, एकटीलाच लागत होय तिला असं तर नटत्यात का नाही दुसऱ्या पोरी कुणी. तुमच्या पुरीला काहीच कमी नाही पण तुमची पोरगी हितकी कामाला अशी हाई नाही तर रडते मुळ 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 आपल्याला वाटतं जाऊन दे बा आपल्या पाठी पोटी 2 चिमण्या आहेत असून दे बा आणि ती माझ्या लेकरांचा हेवा देवा करीती. काय केलाय तुमच्या लेकरांचा हेवा देवा म्या? अहो नुसतं त्या दिवशी तुझं एक साडी घातली तिने आणली नव्हती त्या गावात बड्याला चालली तेव्हा खरं आहे का खोट आहे मी घरी नव्हते हा. तर तू काय म्हणली तिला काय म्हणले? बा ताई कवा येतात आणि माझ्या साड्या घालतात बा मग जेव्हा येते तेव्हा माझ्या साड्या घालतात की एक दिवस काय आहे का झालं? त्यांचं? सारख्या वारख्या येत ना हा, मग माझ्या साड्या मी घालते का त्यांच्या साड्या? म्हातारी झाली जगजगीत आणि तू पोरगी आहे म्हणून तुझी साडी घातलेली माझ्या साड्या नाही घालायच्या कोणी. अगं बाई हा. नको सांगू अहो, पण नाही तिला आवडत. सांगूच नको नाही तिला आवडत तर काय आपलं असं ना, दुसऱ्या आणि निर्णय जावा. घेतलाय ना ते तुमच्या ह्यांच्या लेकीची एक साडी घातली की लय राग येते ह्यांना बी ह्यांच्या लेकीला बी. नाही नाही कवा मी बोलले ग तुला सांग बरं बोलतात मसले टामने टोमने मारित. हा तुला मला काय माहिती टामणं टोमणं तर ही कुडून शिकलंय कुणाला टावा दिसतंय की मला म्हणून तर सांगते. आम्हाला नाही गे बाई येत. हा तू तर मला मुलूच नको बाका मला आणि काही नको तुमचं काय असन ते तुमचं तुम्ही अहो. ठरवा फक्त तुमचं काय असन ते ठरवा आधी. आता हो का मी बोलायला आले तुम्हाला तुम्ही काही सगळं असं वाळवट ठेवून सगळं गोळा करून घेऊ नका लुगडीन चोळ्यान आमकन तमकन ही मध्येच घेऊ नका तुम्ही. तुम्ही आलात म्हणलं आणि मग आता मी आले म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिला ते लेकरा बाळासाठी तुम्ही हाकू हाकू देतात तीन बाऱ्या मग आता नको यायचं का म्या या ना या पण रीतीने बोला आणि मग आता रीतीचं बोलायचं सोडून मी रीतीने बोलायला जाते तर तुम्ही दुसरंच मध्ये घोटाळ घेतात मग? लुगडन चोळ्यान कुठं काय येईन बाई मला सांगायचं बायचं हा बाईचं मग आता काय नेमकं काय करायचं तुमच्या मनाने काय सांगा बरं. ना आपले हात थकले बा पाहिजे टेकलेच हात बघून बघून टेकले हात गुडग गळालं आता तुमच्या पद्धतीने ती म्हणती लय केलंय मायाने मग मी जसे कागदपत्र दाखवते तसे तुमचे दाखवा कुठं नेलेले अहो त्या कागदपत्राला काय चाटीता ती म्हणती माझ्या आईने लय पैसे घातलेत मग कुठं घातलेत पैसे मला घालायचं तेवढं घातलं मी तुम्हाला विचारलं नाही मी एवढं पैसे माझ्या लेकराला घातल्यात म्हणून मग त्या तुम्ही जशा उष्ण्या गोष्टी मला सांगतात ना आता नातू झाला तुमचा सून असली तुमची लेक तुमचा सगळं तुमचं आई फक्त बापाने पैसे घालायचे आई बापाने आई बापाने का तर आई बापाने पैसे लेकीला जन्म दिलेला असतो आपण असे भोपळ्यात गाठ हा ना त्यामुळंच लहानाचं मोठं करायचं डोंगरा एवढा खर्च करायचा द्याय केलं वहिनी असं हवाली करून द्यायचं केलं या पुरीला नको बा आणि- जाऊ दे, सख्या काय भावाचं तुलत काय भावाचं म्हणून मरणाचा जीव लावला हा. पण ती उलटीच व्हाय उलटी आहे उग काय आपलं आड्याचं पाणी वळचणीला लावायचं आणि बसायचं माणसाला तंडत उगाची उग घेण्यात देण्याचं वरचणीला जाऊ नाही तर आड्यावर फिरू नाही तर फुपाट्यात मरू तुम्ही जरा तुमचं घरातलं काय बघावा काय रीत भरलं कुठं काय असतंय लय ती असतंय जणू काय पंचांगणात निघत ती काय पूर्वजाताचं आमक तमक काय असल्या आडी अडचणी तर त्या पत्करून घ्या की तुम्ही का आमच्याच मड्याला नाचता तुम्ही मान खर्च केला आणि खर्च केला हा. बघितलं का नाही मग उगा आपलं काही बी बसायचं गाय बाया कोमल आपल्याला जा बाया महाराजीन हाई आई लखाबाई हाई आपलं कुलदैवत हाई बाय त्याचं पूजा कर शुक्रवारी मंगळवारी पाया पण आंघोळ तर करायची बा पाठ म्हणलं करा घडी भाषेत गेलती का नाही जाई ना आत्या कवा 4 वाजता म्हणतीस का नाही का खोट आहे मग ती खोट आहे का? नव्हते काय गेले 4 वाजता. घेऊ का मग आपल्या तोंडात हाणाची गेलते का मी 4 वाजता. घेऊ का तोंडात हाणून अगं तू बी ऐकत जा की जरा
जोडून तसलं काय बावळाटोनी वागत असते का? हे असं बरं आहे व्हय, असं आमच्या इज्जती खायला लावायच्या. हे? हा आपण तोंडावर तवा सांगते, मी सुमार तुला मागं नाही बोलत. धरून जरा रात जा. काय असं ते तुमचं तुम्ही ठरवायचं बा. हो का हे आपला तर डोक्याला बोर झाला. ईर भळतीच तेच घाणा. काय झालं तुमच्या डोक्याला तुमच्या डोक्याला बोर झालाय ना, आम्हाला करकसा केलाय. अयो मामी कधी आला तुम्ही? आले की आता झालं 4-5 मिनिटं. काय चहा पाणी काय वगैरे झालं का नाही? हा चाललाय चहा पाणी, वाढोळ झालं, चाललाय चहा पाणी, चांगला पाहुणचार चाललाय. काय चहा केलता का नाही तू? नाही केला. काय झालं? तोंडावर बघ 12 वाजलेले. काय झालंय? लावलं होतं तुमच्या माईने मला हाकलं. होय आहे. मला काय माहिती बा? होय. काय मला काय माहिती? साखर चहा पाणी विचारतो सगळ्यांनी आयत बसून खायचं. हे काम कोण करायचं? कुठून आणायचं रे दादा? या. हे दादा ऐकलं का? कुठून आणायचं? तुझ्या सासूला चहा करते, सरबत करते, गोड करते, नाही तर जेवण करते. आव पण ते आणायचं कोण? आता कोण आणायचं आता? कुंभाकाला गेलाय ती एक कावळा आणला की हिने म्हणायचं, मग लगेच हिने सांगायचं. म्हणलं का नाही बा का ग कोमल ही आमक तमक नाही तर गेला की माझा नवरा आणतोय की माझा नवरा. मग तू कोणच नाही काय आमचा नवरा आहे तर मग बायको नवरा आणि तुम्ही तू बघ आता काय असं चिया पाणी काय असं. आम्हाला नको रे बाबा सांगू. नाही तर असं इतकं लय घरात आहे नको. एवढं सांगितलं असतं तर 2 किलो साखर आणली असते येताना मी. हा चहा पुडा बघा. साखर. नाही तुला लय कुबीर सासर वाढ भेटली ना का? नाही बापाची गरजच नाही. आता तूच बघून दिली. दिली मग ते बघून दिली. काही बोलती तुझी बायको का व? आपल्याला वाटतं पाहुणं? तुझ्या लेकराला सांगाय. हाय का या बोलण्याला काय मूळ पायन काय हाय का? काय हाय का? काय रीती रिवाज आहे का? तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा बरं. मामी तुम्हाला एक सांगू का? हे लय दिवसापासून झालं तुम्हाला सांगायची म्हणतोय. हं. हे काम करायचं म्हणलं ना जरा काटकसरच करते. आईचं काही चुकत नाही. आई बोलते ती एकदम बरोबर बोलते. मला हे 1-2 वेळा कानावर आलेले पण जाऊ दे काना मागे टाकतोय मी असं. पण ही जरा कामाकडे दुर्लक्षच आहे हिचं. आईने सांगितलं ना थोडं दुर्लक्ष करणार आणि लेट करणार. म्हणजे हिचं काही चुकत नाही ना बोलण्याचं. बरं आता ती बी बैल नाही, तिला बी थोडाफार कटाळा येत असन, थोडंफार करीत असन, थोडंफार बसले की लगेच दिसत बसलेलं. वहिनी, तुम्ही असं बोला तर कसं काय कटाळा यायला तिला मी तोंडावर सांगते माग सांगते का? सकाळच्या पारी सकाळ आंघोळ्या त्यांच्या पांघोळ्या होसर उठून पाणी ठेवते. शेण म्हातारा मी मागचं पहिलं काढितो, गुरांना खायला टाकीतो, दारा पाणी काढितो. मग मागलं बरं तिला आज 7 वर्ष झालं. तिला विचारा बरं कुणाच्या बांधाला लावली एक दिवस? बरं तुम्हाला माहिती आहे. आता तुमचं घरचंच तोंडाला घरचंच प्यास येऊस मरणाचं तर काम आहे. मरणाचं काम आहे. कशाला बांधायला लावतात घरचंच कोणाच्या? करायचं आपलं, बसायचं आपल्या घराच्या आत. त्या मोबाईलात सारखे बोट काय घालायच्या. आणि एखाद्या बायला म्हणलं ना ते हे नसला घरी की आपण म्हणलं बा कोमल दिग बाय ते मोबाईल ते फोन लाव ग पुरीला एखादा. माझ्या आईने दिलाय, माझ्या बापाने दिलाय. ती कुठली भाषा आहे? मग आता नको आहे फोन करून बोलायला. आता तुम्ही काय सगळी येळण माळती यापाशी बसलेले असतात का? तिला मी म्हणल्यावर तिच्या आता हे पोरग जात आहे कामाला कधी कधी बाहेर नसल्यावर घरी काम तर मग म्हणलं का नाही दिग लागून पुरीला फोन एखादा. तरी मी त्याला विचारत आहे तोंडावर बी म्हणलं का तुला कावा तुझा माझा फोन चालू असले की मध्येच म्हणतात ह्या सारख्या. हा तुझ्या आईचा सारखाच फोन चालला असतोय. कस काय सारखाच करीन ती फोन? तिला तेवढंच काम आहे हा, मला फोन करायला. बारमाही फोन चालू असतो. हिने तुमच्या बहिणीचा फोन नाही तो येत तुमच्या आईला? हा फोन येतात पण इतकं नाही येत फोन कधी माझ्या मग बहिणीला. आम्हाला काय काम धंदा आहेत का नाही? आम्ही का रोज 24 तास फोनच चालू असतोय आमचा. इतकं नाही इतकं नाही इतकं नाही. 24 तास फोन मला दिसतंय की आत्या किती बोलतात तुम्ही तुमच्या लेकीला. नाही, नाही. बरं, मी लय इरबळ बोलले समोर. हा. मी तुला म्हणते का तुझ्या आईला बोलू नको? मग तुम्ही कस काय म्हणता ते की फक्त तू- फोन मागितला की तू काय म्हणते? आणि कवा तरी मागते मी, रोज मागत नाही तुला. बरं मला एक सांगा मामी, सासूला बोलण्याची पद्धत कशी असते? तुम्ही सांगा. आता तुम्ही एक आई आहेत. हं. हा, त्यांना तुम्ही सांगा सासूला बोलण्याची पद्धत कशी असते सोनाची? हं, काय म्हणते? काय 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 म्हणते आता? काय माहिती काय म्हणते मी तुम्हाला? काय म्हणते मी तुमच्या माईला? थोडं सासूचं काम थोडंफार बोलणंच असतं का नाही? थोडं चुकलं थोडंफार थोडं असतं बोलणारच व, ना. इतकं नसतं. कळलं का? हा? लगेच उरफाट लगेच शब्दाला शब्द लगेच लावून धरायचं असतं. कुठं तुम्ही सांगा. थोडं लय माघारी तुम्हाला घ्यावं तुमच्या लागतं. माईची माई सुनी- ती कळत सुनीने नाही. थोडं माघारीच घ्यावं लागतं. आपल्याला नांदायचं असतं. आता हाव का किती केलं ना तरी ती सून सून म्हणजे सूनच. तिने किती काही केलं ना तरी तुम्ही एकमेकाला
सुगाय सांग मुगायला आणि चल जाऊ दोघे हागायला. तुम्ही तुमच्याच आईची बाजू धरता तसं नाही आणि त्या तिथंच गारानं सांगते आणि ऐकून घ्यायला मी आले इथं. ऐकायला नका येऊ वहिनी, हा. काहीच नाही. तुम्ही पद्धतीने आलात आणि काही घेणं देणं नाही. कसं आहे सोपात घेतला जोंधळा आणि पोत्यात बघितलं तर पाला पाचोळा, म्हणजे काय त्याला तथ्यच नाही. नाही पण आता हे कसं आहे, चला आता कवर ते ठेवायचं. आता ऐकून घ्यायचं का ऐकून घ्यायचं तर आमचं केस तुमच्या परवरी तर म्हणून ऐकून घ्यायचं. आता तुमचा वर पायाच होणार आहे. ऐकून घेतलं असतं तर मग इथून मागच घेतलं असतं तुम्ही ना. आम्हाला बी येतं सगळं, गुलाया आम्हाला बी सगळं येतं, आम्हाला सगळं बोलायला येतं, सगळं सुसत सगळं गवसत. पण आम्ही मर्यादा कशाला केल्या आम्हाला वाटतंय ना जावई आहे तर जावयाची आय हाय आपण लय पुढच्या पायरीला जाऊन बोलणं योग्य नाही वाटत. आम्हाला कळतंय नाही हा, म्हणून त्याचा फायदा तुम्ही घेतात. तुम्हाला जसं पटन तसं बोलतात, जसं म्हणायचंय तसं म्हणतात. तुमचं ओळखीलं मी लय कळतं. मला पण 2 बहिणी इथे माहितीये का मामी. हा म्हणून मला माहितीये ना. जमा जमा म्हणून तुमची आई म्हणती बाई लग्न झाल्यास हाय का तुझ्या आईचं काय, हाय का तुझ्या आईचं काय. मग आता काही अशी जलमली कीच तुमच्या हवाली करून दिली. तिला काय लता कपडा, तिच्या लग्नात काय खर्च पाणी, सणा वाराला आली तर तिला लुगडं चुळी काही घेत नाहीत आम्ही. लगीन तर मी केलं माझ्या दारात. काय केला मग घेतलं की एवढं मोठं गाबाळ आमच्याकडून काय फुकाट केलंय का तुम्ही. तुमच्या दारात लग्न होते तुम्हाला हवस म्हणून केलं. अहो गेलं ना पण ती सगळ्या नटण्याच्या पायी मोबाईलच्या पायी बॅलन्स टाकायचे या बाई आता काही कर कसं आहे बाई तुम्ही दिलं असलं पण काही. तुम्ही गेलं ना. ए बाई, अहो, तुम्ही- तुम्ही जरा रीतीने बोला, रीतीने बोला, तुम्ही रीतीने बोला. मी कशासाठी दिली हाकलून तिला, हा. कशासाठी दिली की हे बघा, हे 5 वर्ष 6 वर्ष झाले, हे 7वं वर्ष लागलं मला. मग काय निर्णय असं तुम्ही न्या आणि काय कुठं देवऋषी केल्यात काय बघा. मी बी बघून थकले, तुम्ही या पायरीला या. म्हणजे आताशी तुम्ही खोल पाण्यातून बाहेर निघाला. निघाले हा. आता निघाले. आता मी बी त्याच कारणासाठी आलते. पण तुम्ही ह्यो वान पसारा जे ह्याच्यावर काढलाय ना, हा, काढला. ह्यो उगाची उगाच आहे. लय दिवस ठेवला होता पोटात. हा आज तरी उकळीन मग तरी येईन, पण ती करायचं मी बी मिळून पाहिजे त्याच ह्याच्यासाठी आलते हा, मग तेच की पाहिजे बार बार तर, हे असं जे हाकलून देता तुम्ही लेकरा बाळासाठी तिला जे सारखं टोमणे मारित राहतात. म्हणते ना, मग असे गुडघ थकलं आणि हातच टेकलं जुळले करू का? मामी तिला आता आहे ना, त्यात तुमच्या अडी अडचणीला तुमच्या इकडं काय म्हणतात ना ते नको आता बोलायचं, जाऊ दे मरू दे. तिला मी पाण्याचं तांब्या भरून मागितलं ना तरी म्हणते घ्या उठून घ्या की तुम्हाला हात नाही होय. आता हा काही राम द्या तुम्ही गारानं नका सांगू मला येळाने मला. आता तुम्ही पार सगळं पाणी हातरून येईन हा का वहिनी, तुम्हाला सांगते मी बर का. सांगा. हे जे करायचंय ना हे तुम्हाला करायचंय. तुमचं कुळदैवत तुमचं काय आमकं तमकं जे काय असन तुमचं ती चांगल्या जाणत्या बामणाकडून बघा. बामणाकडे जाते आणि ना. देवाच्या पाया बाया हे सगळं- पसरून पडत जाईन. मला 2 आवळे जावले लेकर होऊन हिला नको. 2 मागा 3 मागा पण तुम्हाला हिला नका सांगू तुम्ही. तुम्हालाच करावा. आणि तू जरा उच भान जागेवर ठेवू, नाही तर मी हिथं येऊन कुत्रीच्या वरी मारीन. मला तसलं जमत नाही असलं बोलणं कुदरण पादरण, ही मला जमत नाही असलं. मी आता किती सहन केलंय ती माझी मला हे माहिती. बघ, तुम्ही तुमच्या कळतंय लेकीचं का? आणि तुमच्या जावई हा. आणि लेक आणि तुम्ही आणि तुमचं काय असेल हा, काय आणि नसेल, ते परत माझ्या पोटावर गारणं नाही आलं पाहिजे. आणूच नका मला आणि ती हा सांगूच नका. माझ्याकडे गारणच आलं नाही पाहिजे. आणि हो तपली तू नीट नाटकी राहा आणि जाते मी. हो मामी नाही बाय मसलय झाला पाहून चेर बा झाला भरून पुरला. आता आले असं तर चहा पिऊन जा. पी आता चिया आता कसला आता दुधाचा घट पिले की आणि इतक्या जरा वाढू. चहा कर ना तुझ्या. दुधाचा घट चिया पिले की इतक्या वाढू. आता कवर पिता चिया शांत बसा आता. बस झाला आता चिया प्यायचा. बाबा लय अवघड आहे बा. इथं माझंच मरण आहे अख्खं. ऐकून बरा होता आईला ह्याला राग, यांच्याकडून बरा होता आईला राग. आमचा हे असंच मधीच आहे राडा सगळा. चल, मी पण जातो निघून करतो दुसरी बायको. हा तेवढंच आलंय आतापर्यंत. आणा कोणाला घरात, मी बी सांगते.